प्र का लावलेला असतो तू सांग, वक्त्याला प्र का लावलेला असतो. म्हटलं असं मला वाटतं की प्रमुख वक्ता आणि प्रशिक्षण ज्याचं झालं आहे असा वक्ता, म्हटलं असा त्याचा अर्थ असेल. एक म्हणजे तो जो अँकर असतो किंवा सूत्रसंचालक तोच मुळी कुठल्या तरी पक्षाचा मानसिकरित्या दबावाखाली असतो. पण मग अशा ठिकाणी जायचंच नाही, कारण तिथे आपलं हेच करणार आहे ते, म्हणजे आपला ते बाहुबली करणार आहेत, कटप्पाच आहेत सगळे जे आहेत ते. त्याच्यामुळे मग आपण अशा वेळेला लक्षात ठेवायचं की कुठून वारील याचा नेम नाही. काही लोक गेले बाळासाहेबांकडे आणि ते म्हणाले की हे काय बरोबर नाही आहे, आम्ही अमुक एका पदावर आहोत, त्यामुळे आम्हाला विचारल्याशिवाय कोणी जायचं नाही. तर ते फोनच घ्यायचे नाही, त्यांना माहिती असायचं या कामासाठी फोन असणार आहे. मग साहेबांना विचारलं की साहेब ते तर म्हणतात की आमची परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही. तर ते म्हणाले ते तुझ्यासाठी लागू नाही आहे, तुझा. स्त्रीला मनुष्यबळ म्हणून रिसोर्स म्हणून काम करायचं असेल तर मग घरकाम मुलं सांभाळणं याच्यात तिला सरकारकडून तरी मदत झाली पाहिजे किंवा कुटुंबाकडून तरी मदत झाली पाहिजे. ती कुठूनच मदत होणार नसेल तर ती कशा पद्धतीने वेळ काढणार कामासाठी. तुम्ही आता काय तुम्ही निळी साडी नेसायची ते केशरी साडी नेसायला लागलात. तर मग मी त्यांना म्हटलं की माझ्या चपला पण मधून बदलते मी, तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला काय त्याचा उपयोग करायचा तर करा. हॅलो, नमस्कार. उजळणीच्या या नवीन आणि महत्त्वाच्या आणि खास एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. मी ओमकार जाधव आणि सावनी वजे. येस, उजळणी काय आहे याबद्दल थोडंसं सांगतो. आपण प्रत्येक एपिसोड्समध्ये नागरिकशास्त्र जो आपण ऑप्शनला टाकलेला विषय आहे, ज्याबद्दल आपण फार कणव बाळगत नाही आणि फार काय म्हणूयात आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग म्हणून तो समजून न घेता एक विषय म्हणून त्याबद्दल कायम अभ्यास केला, ऑप्शनसाठी तो ट्रीट केला आणि विसरून गेलो. तर त्याचा आपल्या आयुष्यातला रेलेव्हन्स काय आहे, आपल्या आयुष्यात ते किती महत्त्वाचं आहे हे शोधण्यासाठी आम्ही काही पुस्तकं आणि तो विषय समजावून सांगतील अशी काही महत्त्वाची लोकं, अशा लोकांना घेऊन आम्ही त्या उजळणीमध्ये वेगवेगळे विषय नागरिकशास्त्रात शिकलेले त्यांच्या कॉन्सेप्ट्स समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज हा विषय समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत अतिशय दिग्गज व्यक्ती आहेत. उजळणीचा हा पहिला भाग आहे ज्यावेळेस आपण खरंच राजकारणात अतिशय जास्त काळ काम करत असलेल्या कोणासोबत तरी हा पॉडकास्ट करतो आहोत, जे आपल्याला काय असते नक्की त्या बाजूचं विश्व आणि त्याचा नागरिकशास्त्राशी कसा संबंध आहे आणि आपल्याला काय काय गोष्टी माहीत असायला हव्या हे समजावून सांगण्यासाठी डॉक्टर नीलम गोरे आहेत. वेलकम. आम्हाला फारच छान वाटतं कारण आज आपण म्हणजे सावनी तू सांग आपण पुढे काय गप्पा मारणार. हो, आपण लोकशाही वगैरे सगळ्या गोष्टी बघत असतो. आपण आधीच्या एपिसोड्समध्येही लोकशाही बघितलेली आहे, पण आपल्याला जेव्हा लोकशाहीची ओळख होते ती राजकीय पक्षांच्याद्वारे होते आणि राजकीय पक्षांची ओळख आपल्याला होते त्या प्रवक्त्यांच्याद्वारे. आपण बातम्या बघतो तेव्हा ते प्रवक्ते जी मतं मांडतात त्याच्यातनं आपल्याला आधी राजकारण आणि मग लोकशाही कळत जाते. त्यामुळे नागरिकशास्त्र कळायचं असेल, लोकशाही कळायची असेल तर ती प्रवक्त्यांकडनं, ज्यांनी इतका प्रदीर्घ काळ प्रवक्ते म्हणून त्यांची कारकीर्द आहे आणि आता ज्या आपल्या उपसभापती आहेत आपल्या विधान परिषदेच्या, अशा नीलमताई गोरे आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्यापेक्षा ॲक्च्युली बेस्ट कोणी नाही आहे हा विषय समजवण्यासाठी. त्यामुळे उजळणी आज होऊन जाणारे हा विषय एक तुमच्या लिस्टमधनं चेक करा. येस, आजचा ताई आम्ही साधारण तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी आजचा साधारण याचा हा प्रयत्न आहे. आम्ही वेगवेगळे एपिसोड्स करतो आहोत, त्यातनं ना नक्की नागरिकशास्त्र काय आहे हे समजून घेतो. तर आता आम्ही राजकीय पक्षांपर्यंत आलो आणि राजकीय पक्ष आणि लोक याच्यामधला दुवा जो असता तो प्रवक्ता असतो. ते त्या पक्षाने त्यांची भूमिका वगैरे पोचवण्यासाठी लोकांपर्यंतचं ते निवडलेलं पद असतं आणि त्या माध्यमातून पक्षाची भूमिका, पक्षाला काय वाटतंय, काय काय पद्धतीचे गोष्टींना पक्ष सपोर्ट करतो आहोत या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात. तर नक्की हे म्हणजे हे आता आम्हाला माहीत असलेलं त्या प्रवक्त्याचं काम आहे. तर नक्की प्रवक्ते करतात काय, नक्की काय काम असतं त्यांचं एकूण लोकशाहीमधलं. मुळामध्ये जशा वाहिन्या अस्तित्वात आल्या त्याच्या पूर्वीसुद्धा प्रवक्ते असायचे, पण मुख्यतः त्यांचं काम प्रिंट मीडियापुरतं होतं. आणि मला जे काही आठवतं आहे त्याच्यानुसार 80-85च्या काळानंतर विठ्ठलराव गाडगीळ किंवा मला सुषमा स्वराज असे काही प्रवक्ते होते की जे कॅबिनेटचं ब्रीफिंग सुषमा स्वराज करत असत, किंवा कमलनाथसुद्धा काही काळ प्रवक्ते होते माझ्या स्मरणाप्रमाणे.
तर त्यामध्ये त्या प्रवक्त्यांचं काम असं असायचं की मुख्यतः प्रिंट मीडियाच्या बातम्या, तोपर्यंत शिवसेनेमध्ये असा प्रवक्ता कोणी नव्हतं. 90-95 नंतरसुद्धा मी असं म्हणेन की 97-98 नंतर छोटे छोटे चॅनेल सुरू झाली आणि निवडणुकीच्या वेळेला मुख्यतः याचं विश्लेषण निकालांचं आणि त्याच्या आधी अंदाज करायचे, हे सगळं काम मोठं सुरू झालं. आणि ते जोखमीचं काम होतं, कारण तुम्ही त्याच्या आधी असंही म्हणू शकत नाही की इतक्या जागा आमच्या जाणार आहेत, असंही म्हणू शकत नाही सगळ्याच जागा निवडून येणार आहेत. अशा वेळेला वस्तुस्थितीला धरूनही बोललं पाहिजे. लोकांना ते सगळं खोटं बोलताय तुम्ही हे सुद्धा अशा पद्धतीची भावना आली तर लोक लगेच ते वाहिनीवरती तुमची विश्वासार्हता जाते. तुम्ही खरं सांगायचं तर म्हणजे मूर्ख ठरता जर का पूर्व चुकीचं बोललात तर. आणि मग त्यावेळेला मला आठवते की अल्फा, त्याच्यानंतर ETV अशी काही वाहिन्या होत्या की ज्या, आताही ETV आहे परंतु त्यावेळेला निवडणुकीच्या वेळेला फार महत्त्वाची भूमिका होती. मग त्या काळात काही काही प्रवक्ते सुरू झाले. मला मदन बाफना उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते काही काळ. तर त्यावेळेला काही पुढाऱ्यांना मी विचारलं होतं की बाबा काय प्रवक्त्याचं काम असतं. ते म्हणाले फार अवघड असतं प्रवक्त्याचं काम. म्हटलं का? म्हणे 10,000-1,000 रुपये खर्च करावा लागतो महिन्याला. तेवढे फॅक्स करायचे, तेवढे 100-1 फॅक्स पाठवायचे, तो एक माणूस नेवायचा, ते छापून दिलं असं बघायचं. तेव्हा मी म्हटलं हो अच्छा असं असतं. मग काही मी बोलले नाही. म्हणजे मला असं वाटतं की असेल म्हणजे कसा फॅक्स वगैरे तेव्हा होतं म्हणजे मेल, तर फॅक्स मशीन घेणं वगैरे. पण मग त्याच्यानंतर 2002-2003 शिवसेनेत मला जसं मी काम करत गेले तसं मग काही वेळेला निवडणूक आमच्याकडे तेव्हा पद्धत अशी होती की प्रत्येक कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांची परवानगी घेऊनच जायचं कोणीही. असं नाही की जो जातोय आणि काही पण काम करतोय. तर त्याच्यामुळे त्यांना मग मी शेवटी विचारलं की साहेब जाऊ का? तर कधी विचारलं की मग जा. तू मग 2003-2004 अचानकच काही लोक गेले बाळासाहेबांकडे आणि ते म्हणाले की हे काय बरोबर नाही आहे, आम्ही अमुक एका पदावर आहोत, त्यामुळे आम्हाला विचारल्याशिवाय कोणी जायचं नाही. मग त्यांनी मला फोन करून स्वतः सांगितलं की आम्हाला साहेबांनी असंच आम्ही परवानगी घेतलेली आहे की आम्हाला विचारल्याशिवाय कोणी जायचं नाही. म्हटलं ठीक आहे. मग वाहिन्या मला विचारायला लागल्या. म्हटलं मी त्यांना विचारते. तर ते फोनच घ्यायचे नाही, त्यांना माहिती असायचं या कामासाठी फोन असणार आहे. मग साहेबांना विचारलं की साहेब ते तर म्हणतात की आमची परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही. तर ते म्हणाले ते तुझ्यासाठी लागू नाही आहे, तुझा असं त्यांनी 2004-05 सांगितलं. मग सारखं बोलायला लागले वगैरे, चर्चा करायला लागले. महिला प्रश्नावर काही लोक बोलवायचे, काही इतर प्रश्नावर बोलायचे. 2005-06 नंतर मग 2004 उपनेता म्हणून माझ्यावर पदावर जबाबदारी आली. माझ्यावर अजूनही 2 महिला उपनेत्या झाल्या. पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकारिणीत जे 35-40 लोक असतात त्याच्यामध्ये महिलांचा समावेश झाला. मासाहेब मीनाताई ठाकरे होत्या पण त्या अशा पदावर नव्हत्या कुठल्या. मग 2005-06 नंतर महानगरपालिका निवडणूक होती 2007ला. तर त्यावेळेला असं ठरलं की त्याच्या आधी काहीतरी जबाबदाऱ्यांचं वाटप केलं पाहिजे. म्हणून मग 30 सप्टेंबरच्या सुमाराला एक मोठा गोरेगावला NSCमध्ये मेळावा होणार होता. आणि त्यावेळेला मग मी 2-3दा जेव्हा साहेबांना भेटले तेव्हा मी म्हटलं की मला असं वाटलं की प्रवक्ते साहेब तुम्ही नेमाल का, आणि मला व्हायचं आहे प्रवक्ता. तर ते मला का लावलेला असतो तू सांग, वक्त्याला का लावलेला असतो. म्हटलं असं मला वाटतं की प्रमुख वक्ता आणि प्रशिक्षण ज्याचं झालं आहे असा वक्ता. म्हटलं असा त्याचा अर्थ असेल. मग त्यांनी मला विचारलं तू पेपर किती वाचतेस? म्हटलं वाचते 10-12 वाचते. पूर्ण वाचतेस का? म्हटलं बरेचसे वाचते. त्यातलं काय वाचतेस तू? म्हटलं मी अग्रलेख वाचते. तू म्हणे अग्रलेख वाचतेस? म्हणे मला तर मी पण वाचतो अग्रलेख, पण मला वाचायला 1-1.5 वाजतात. मग तू पेपर वाचणार कधी आणि प्रवक्ता म्हणून बोलणार कधी? म्हटलं मी 9:30-10पर्यंत वाचते म्हटलं लवकर. आणखीन नेट यायला लागलं होतं. म्हटलं काही सकाळी वेळेला उठून पण वाचते तुम्ही बोलला असलात की वगैरे. तर मग म्हटलं ठीक आहे मी विचार करतो. आणि मग त्यावेळेला 2006च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 4 प्रवक्ते त्यांनी पहिले जाहीर केले शिवसेनेमध्ये. तोपर्यंत इतर पक्षांमध्ये 1-2 प्रवक्ते होते, ते पण बोलत होते. नॅशनल प्रवक्ते, त्याच्यात फरक असा असायचा की राष्ट्रीय प्रवक्ते वेगळे आणि राज्य प्रवक्ते वेगळे. तर मग मनोहर जोशी, संजय राऊत, सुभाष देसाई आणि मी असे 4 प्रवक्ते त्या NSC ग्राउंडच्या मेळाव्यामध्ये जाहीर झाले. तर प्रचंड गोंधळ माजला की नेतेपद होतं, हे कुठे 4 प्रवक्ते उपटलेत आता, हे काय बोलणार आहे तिकडे. आणि दुसरं म्हणजे प्रवक्ते आलेत म्हणजे आता हे नेत्यांना काउंटर करायला आलेत का, कशासाठी? नेते असताना प्रवक्ते कशाला, हा प्रश्न थोडा काही लोक कुजबुजत होती त्यावेळेला. पण ते प्रवक्ते म्हणून जाहीर झालो आम्ही. मग आमची 4घांची मीटिंग घेतली बाळासाहेबांनी आणि ते म्हणाले, त्यांना विचारलं काहींनी आमच्या सिनियर्सनी
साहेब असं वाटत नाही का तुम्हाला की राष्ट्रीय प्रवक्ते वेगळा असावा आणि राज्यस्तरीय वेगळा असावा? तर साहेब फार त्यांची काय दूरदृष्टी होती का, त्यांना मजा वाटली त्या प्रश्नाची, आणि ते म्हणाले, सगळे एकदा आमच्या चेहऱ्याकडे बघितलं, एक सायलेन्स घेतला आणि म्हणाले, मला असं वाटतं असं काही बंधन आणू नये, कारण राज्यावरून कधी राष्ट्रीय प्रश्नावर बोलायला लागेल, राष्ट्रीय प्रश्नावरून कधी राज्यावर बोलायला लागतील, असं त्यामुळे राष्ट्रीय प्रवक्ता आणि असं काही असू नये, चौघही जणं तुम्ही बोलत जा. आणि त्यात सगळ्यात अर्थातच मी लिंबूटिंबू होते त्यावेळेला. अर्थात संजय राऊत एवढे मोठे प्रवक्ते त्यावेळेला नव्हते, ते आमच्या बरोबरीचेच होते ते, पण मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, सुभाष देसाई सचिव होते पक्षाचे. आणि मग हळूहळू आम्ही बोलायला लागलो त्याच्यामध्ये. आणि नंतर काय झालं की 2007ला मग त्याच वेळेला राज ठाकरेंचा सगळा विषय सुरू झाला होता. तर मग काही जणं बोलायचेच नाहीत काय विषयावर. मग मी एकदा उद्धव साहेबांना विचारलं की साहेब, इतके लोक बोलतात सगळे हे, पण राज ठाकरे का बाहेर पडलेत आणि याच्यावर कोणीच बोलत नाही? सगळेजण म्हणतात की तुमचा घरगुती विषय आहे, तर आम्ही काही घरगुती विषयावरती बोलायचं नाही असं काही आहे का? तर असं काही नाही, प्रवक्त्याने जे योग्य वाटेल ते बोला. मग तेव्हापासून मला लक्षात आलं की काही गोष्टी समजून घेऊन बोलायच्या असतात, पण मी कधी कुणावरती, मग ते राजसाहेब असतील किंवा अजून कोणी, व्यक्तिगत गलिच्छ भाषेत टीका कधीच केलेली नाही. जी काय करायची ती वैचारिक टीका करायची. दुसरं महत्त्वाचं, आपण अंदाज घ्यायचा आपल्या नेत्यांचा. काही वेळेला ते शब्दात सांगतात, काही वेळेला आपण समजून घ्यायचं, कुठली गोष्ट बोलायची त्याच्यापेक्षा कुठली गोष्ट बोलायची नाही हे प्रवक्त्याला जास्त कळलं पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हटलात ना की टीका करायची, तर मला हे म्हणजे कायम ज्या पद्धतीनं प्रवक्ते मीडियासमोर येताना दिसतात ना, तर मीडियामध्ये प्रवक्त्यांचं काम टीका करणं किंवा काय इतर कुणाबद्दल काहीतरी बोलणं, म्हणजे तो एक फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असतो ना, तर ते म्हणून काम करतात का कायम प्रवक्ते? म्हणजे त्या पद्धतीनेच पोझिशनिंग असतं त्यांचं पक्षामध्ये की कसं असतं ते? एक तर तुम्हाला समयसूचकता असली पाहिजे, दुसरं म्हणजे तुम्ही अभ्यास तर असला पाहिजे. हे एक आमच्या वेळेला तरी हे होतं आणि अभ्यासाचा फायदा होतो हे महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही विषयावरती जाताना, आता मला आठवते फडणवीस साहेब आणि आम्ही अनेक वेळेला ते भाजपकडून आणि मी शिवसेनेकडून असायचो, ते विषय सगळे कालबाह्य झालेले आहेत आता, पण ते विषय आम्ही बोलायचो. तर त्यावेळेला आपल्या बरोबरचा प्रवक्त्याच्या समोर एकदमच आपण काहीतरी टुकार बोलणं किंवा ज्याला आधार नाही आहे विचाराचा किंवा माहितीचा, हे चुकीचं होतं. त्यामुळे आम्ही ते आधी 2-3 पेपर्समधून, नेटवरून शोधायचं किंवा आपल्याकडची मूळची पुस्तकं असतील, रिपोर्ट्स वाचायचे आणि बोलायचं, हे करावं लागतं. हळूहळू असं झालं की बोलता 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 वाहिन्यांचंही स्वरूप बदलत गेलं आणि त्यातून पॅनेल डिस्कशनमधून काहीतरी ब्रेकिंग न्यूज मिळते का याच्याकडे वाहिन्या वळायला लागल्या आणि मग त्याच्यामध्ये मुद्दाम उचकवायचं. किंवा माझ्या एक लक्षात आलं, 3 त्यांची शस्त्र आहेत. एक म्हणजे तो जो अँकर असतो किंवा सूत्रसंचालक, तोच मुळी कुठल्या तरी पक्षाचा मानसिकरित्या दबावाखाली असतो किंवा असते आणि त्यांना जे ठरवतं तेच ते बोलत राहतात आणि त्याच मुद्द्यावरती आणत राहतात. दुसरं असं होतं की म्हणजे नेहमी दुसरं काय होतं, 4 पैकी 1 पत्रकार असतात की जे त्या पक्षाशी संलग्न असतात, एक खरा प्रवक्ता म्हणजे पक्षाचा अधिकृत प्रवक्ता असतो आणि एक अँकर असतो. मग मला असं लक्षात आलं की हळूहळू आपण मग अशा ठिकाणी जायचंच नाही, कारण तिथे आपलं हेच करणार आहे ते, म्हणजे आपला ते बाहुबली करणार आहेत, कटप्पाच आहेत सगळे जे आहेत ते. त्याच्यामुळे मग आपण अशा वेळेला लक्षात ठेवायचं की कुठून वार येईल याचा नेम नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा निवडून येतात लोक आपले, त्याच्यानंतर मग एक फिनोमिनन माझ्या लक्षात आला की निवडणुकीचे निकाल 2 वाजेपर्यंत जाहीर होईपर्यंत जे कोणीच बाहेर लोक येत नाहीत बोलायला पक्षातले, ते 2002ला विजय दिसायला लागला की सगळे पटापट यायला लागतात. पण मी हा नाही विचार केला की आता आपल्याला निकाल माहीत नाही म्हणून आपण घरात बसायचं म्हणून. आणि 2005ला 2009ला आमचा पराभव झाला, आम्हाला काही बहुमत मिळालं नाही, तर तेही आपण फेस करणं आपल्याला जमलं पाहिजे त्यामध्ये. पण जेव्हा असं आपल्याला चित्र स्पष्ट होतं संध्याकाळी 8-9 वाजता आणि सगळे मोठमोठे पक्षांचे केंद्रीय नेते बोलत असतात, त्यावेळेला आपण शक्यतो जात नाही, कारण मग रेवडी उडवण्यासाठीच काही वेळेला थोडंसं एक मानसिकता असते. त्यावेळेला आपण मग स्वतः कशा पद्धतीने करायचं. पण मी एक सांगते तुम्हाला की प्रवक्ता म्हणून काम करताना मला खूप माध्यमकर्मी असे भेटले की त्यांनी माझी मानसिकता समजूनच ते वागत होते आणि दे वर सो डिसेंट. म्हणजे फक्त माध्यमकर्मी नाही, आणि दुसरं मला खरंच याचंही कौतुक वाटतं, म्हणजे भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी, ज्या वेळेला शिवसेना कमी पडली तेव्हा त्यांच्या नेत्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. म्हणजे असं काहीतरी जहरी टीका करणं की आता असं झालं तसं झालं. एक बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा एक असा दरारा होता की भीतीपेक्षा सुद्धा त्यांना वाटत होतं की कुठेतरी हे निवडून येणार होते, पण काहीतरी निवडणुकीचं समीकरण फिसकटलं आणि म्हणून हे निवडून आले नाही आहेत.
म्हणजे हा रिस्पेक्ट त्यांना होता बऱ्याच वेळेला आणि त्याच्यामुळे मला काही असा त्रास वाटत नव्हता. पण 2016-17 नंतर मला असं जाणवायला लागलं की आपण फक्त प्रवक्ता पुरेसं नाही आहे. म्हणजे मी ऑलरेडी उपनेता होतेच, पण मला फील्डमध्ये जाऊन काम करणं गरजेचं होतं आणि वाहिन्यांची संख्या जशी वाढत गेली तसं रोज कुठल्या ना कुठल्या पॅनल डिस्कशनला बोलवायला लागले आणि मग मी ठरवलं की पॅनल डिस्कशनचं जाणं कमी करायचं आपण. कारण नवीन प्रवक्ते आले होते, त्याच्यात काही प्रवक्ते असे होते की ज्यांनी अत्यंत घाणेरडी आक्षेपार्ह विधानं केली होती, पण तेही आमच्याबरोबर असायचे आणि त्यांना विचारायचं तुमचं काय मत आहे आता अमक्या प्रश्नावर, की ज्याच्यावर त्याचं मत आउटराईट एकदम मानव अधिकाराला सोडू नये आणि मग त्याच्या मतावर परत मी काउंटर करायचं. म्हटलं ही चर्चा काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. पण त्यामुळे पक्षाची भूमिका आणि लोकांशी तुमचं नातं हे मजबूत करायला प्रवक्त्यांची फार मोठी जबाबदारी असते. बरोबर बरोबर. आता आपण पक्षाची भूमिका आणि हे याबद्दल पण बोलत होतो ना, तर असं होतं का की काही वेळेस पक्षाची भूमिका एक वेगळी असू शकते आणि प्रवक्ता म्हणून तुमची स्वतःची एक वेगळी भूमिका असू शकते. तर ज्यावेळेस पक्ष आणि तुमची अशी जर वेगवेगळ्या भूमिका असतील तर त्याच्यासोबतचं ते डील करायला लागतं, ते काय पद्धतीने करावं म्हणजे लागतं तो एक कॉन्फ्लिक्ट इंटरनल सुद्धा आहे ना, की असू म्हणजे शकतो ना, की असं नाही होत साधारण. म्हणजे आम्ही जस्ट क्युरियस आता पण क्वेश्चन. बघा, मला असं वाटतं, अंदाज माझा आहे की मी कमीत कमी आता 10 वर्ष 2007 पासून ते 2018 पर्यंत, आता मी उपसभापती झाल्यावर प्रवक्ता म्हणून मान्य करत नाही, तरी माझं नाव प्रवक्त्यांच्या यादीत असायचं आतापर्यंत. तर 10 वर्षामध्ये एक वर्षातून 100 ते 50-150 दिवस तरी गेले असेल वेगवेगळ्या वाहिन्यांवरती. तर ते जर का पाहिलं तर 1000 एक वेळा तरी वाहिन्यांवरती जाऊन आले मी, वेगवेगळ्या साधारण काढल्या. आणि काही लोकांनी तास माझे मोजले होते, तर त्यांचं म्हणणं अनेक अवर्समध्ये तुमची चॅनेल्सवरती तुम्ही आहात म्हणून तिथे. तर या 10,000 वेळांपैकी 1 किंवा 2 वेळा असं झालं असेल की माझी भूमिका वेगळी आणि पक्षाची भूमिका वेगळी आहे. मग त्यावेळेला मी आपल्याला ऑप्शन आहे ना, जायचं का नाही जायचं यावेळेला. एक दुसरं, बाळासाहेबांना मी विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं शिवसेनेच्या प्रवक्त्याची एक प्रवक्ता म्हणून भूमिका आणि दुसरी प्रवक्ता कधी नसते. त्याची प्रवक्त्याची सार्वजनिक भूमिका जी आहे ती पक्षाचीच असली पाहिजे आणि त्या पद्धतीने पाळलं पाहिजे. दुसरं, बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आपल्याला माहीत नसायचं काय होणार आहे. आता उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती होईल का असा प्रश्न असेल तर काय बोलायचं. मग त्यावेळेला आपण पवारांचं व्यक्तिमत्व, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व, वैयक्तिक कसे चांगले संबंध आहेत, पण राजकीय मतभेद काय आहेत, अशा विश्लेषणावर मला कधीच कोणी आक्षेप घेतला नाही पक्षामध्ये आणि असा कॉन्फ्लिक्ट झाला नाही. एकदा फक्त मला आठवते की ज्यावेळेला सुरुवातीला व्हॅलेंटाईन डेला विरोध झाला होता तेव्हा आम्ही सॉलिड याच्यात सापडलो होतो डायलेमामध्ये की आता कसं काय हे करायचं आपण समर्थन. तर आम्ही गेलो नव्हतो मग, म्हणजे मी तर गेले नव्हते, मला आणि तसं कोणी म्हटले नाही की तुम्ही का गेला नाहीत म्हणून. मग ते त्यांनी समजून घेतलं की बाबा यांचा हे आहे. आणि क्वचित कधीतरी व्हायचं की असं होतं की एखादेच कार्यकर्ते तोडफोड करतात. बरोबर. आणि अशा वेळेला तुम्ही समर्थनही करू शकत नाही, बाजूनी बोलू शकत नाही असं मला वाटायचं. पण मग त्याचं समर्थन करून म्हणणारे लोक की आम्ही गुंडच आहोत, आम्ही असे खूप होते. त्यामुळे ते बोलायचे जाऊन त्यांना काय वाटतं ते. आता ह्याच्यामध्ये तुमच्या बोलण्यातनं पण खूप वेळा जाणवलं की वकिलांच्या बाबतीत हे ऑब्झर्व केलेलं आहे की वादी प्रतिवादीचे वकील कोर्टामध्ये अक्षरशः कचाकचा भांडतात आणि बाहेर एकत्र येऊन चहा पितात. तसं प्रवक्त्यांच्या बाबतीत पण होतं का की माध्यमांसमोर बोलताना ती एक डिबेट असते जी मुद्द्यांवर होते, पण पर्सनल काही नसतं ते, आणि नंतर ते किंवा तो तेवढा काळ झाल्यावर मग नंतर पर्सनल संबंध कसे असतात? असं सगळ्या प्रवक्त्याशी नसतात. काही प्रवक्ते जे आपल्याला असं वाटतं की विचाराची भूमिका मांडतात किंवा ज्याला आपण म्हणू की वाभरटसारखं बोलत नाहीत, त्यांच्याबरोबर तुमची होऊ शकते हळूहळू. आणि इनफॅक्ट बरेचसे लोक परिचित असतात, तेच प्रवक्ते झालेले असतात त्याच्यामध्ये जे ते. त्याच्यामध्ये क्वचित एखादेच एकदमच अज्ञानी माणूस आला आणि काहीतरी विचित्रासारखा बोलला तर आपल्याला प्रत्येकाशी मैत्री करायची पण गरज नाही ना. आवश्यकता काय, प्रत्येकाशी टॉकिंग टर्म्सवर तुम्ही नीट राहा, बोला, इथपर्यंत ठीक आहे. हा एक भाग. पण आमचे अनेक असे चांगले संबंध होतेच. म्हणजे विजया पाटील, रजनी पाटील काँग्रेसच्या होत्या प्रवक्त्या, मी शिवसेनेची होते, सचिन अहिर NCPत होता, त्याच्यानंतर केशव उपाध्ये, इवन वाघ, त्याच्यानंतर कांता नलावडे, नंतर त्या भोसले म्हणून एक प्रवक्त्या होत्या, भारतीय जनता पक्षाच्या होत्या, विद्या चव्हाण. बऱ्याचशा लोकांशी टॉकिंग टर्म्स चांगल्या होत्या पहिली गोष्ट. त्यामुळे शत्रुत्व असं नव्हतं.
काही लोकांची पद्धत मात्र अशी असते चर्चेची की ते न थांबता कंटिन्युअस तारस्वरामध्ये एकदम नळावरती भांड्या घासायला बायका आल्यावर ज्या सुरात सुरू करतात असं सुरू करून देतात. तर मग तिथे मी त्या ठिकाणी काय करते, माझी बहीण नेहमीच मला म्हणते की तू माझ्यावरती लहानपणी जे प्रयोग करायचीस भाषिक वर्चस्वाचे ते तुला फार फायदा झालेला आहे. तर त्यावेळेला मी विनोदाचा उपयोग करते. म्हणजे एक होता प्रवक्ता की तो प्रवक्ता सारखा म्हणत होता की अकोला पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही म्हणताय अत्याचार झाला म्हणून, पण अकोल्याला पोलीस स्टेशनच नाही आहे. मग मी त्यावेळेला IBNला सांगितलं की मेसेज केला की तुम्ही अकोला पोलीस स्टेशनला तुमचा अकोल्याच्यामध्ये आहे ना पत्रकार, त्याला अकोला पोलीस स्टेशनला पाठवा आणि तिथून लाईव्ह घ्या त्याला. मग त्याला लाईव्ह घेतल्यावरती ते म्हणायला लागले की हे आहे अकोला पोलीस स्टेशन. तर ते म्हणायला लागलं की नाही पण हे मुद्दाम काहीतरी कॉन्स्पिरसी चालली आहे. मग मी त्याला असं म्हटलं की तुम्ही पोपटाला कावळा म्हणाला आणि म्हणाल हा कावळाचे कावळाचे कावळाचे, म्हणजे तो पोपटाचा कावळा होणार नाही आहे म्हटलं. त्याच्यामुळे तुम्ही आधी दृष्टी बदला. ते दिसतंय पोलीस स्टेशन तरी तुम्ही म्हणत नाही. त्याच्यावरती ते मला म्हणायला लागले की तुम्ही तुम्ही आता काय तुम्ही निळी साडी नेसायची ते केशरी साडी नेसायला लागलात. तर मग मी त्यांना म्हटलं की माझ्या चपला पण बदलते मी, तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला काय त्याचा उपयोग करायचा तर करा. म्हणजे जेव्हा अगदीच माणूस काहीतरी ऑफ द रेकॉर्ड, आता साड्या वगैरे मी बदलते काय विशेष नाही. त्याचं म्हणणं मग तुम्ही पक्ष बदला. अरे तुम्ही पक्षाच्या पक्ष बदलून घेताय स्वतः आणि केवळ स्त्री म्हणून तुम्ही असं म्हणाल की पक्ष बदलू नका. तर पक्ष म्हणजे काय जाती संस्थेतली मनुस्मृतीतली रचना नाही आहे की कुणीच काही त्याच्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही म्हणून. उलट आपण परिवर्तनशील लोक आहोत. त्यामुळे असं थोडंसं काही वेळेला सटकावलेलं आहे मी, नाही असं नाही. आता आपण महिला प्रवक्त्यांबद्दल पण बोललो ना, म्हणजे असं काही असतं का, म्हणजे त्यातल्या त्यात माहीत असलेल्यापैकी पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनच आम्हाला तुम्ही माहीत आहात, तर पुरुष प्रवक्ते आणि महिला प्रवक्ते यात ही फरक केला जातो का? म्हणजे तो कुणाहीकडून असेल, म्हणजे राजकीय पक्षांकडून असेल, कार्यकर्त्यांकडून असेल किंवा मीडियाकडून असेल किंवा म्हणजे कुणीही जी लोक या संबंधित आहेत, तर महिला प्रवक्ते आणि पुरुष प्रवक्ते यात असा काही फरक केला जातो का, गेला का? नाही, मला स्वतःला काय अनुभव आला नाही. उलट मला ॲसेट होता मी महिला असण्याचा. कारण अनेक जे सोशल इश्यूज होते, सामाजिक प्रश्न, ते मला हाताळणं फार सोपं होतं आणि मी त्याच्यात काम करत होते प्रत्यक्ष. त्यामुळे ज्या वेळेला राजकीय बोलायचं नसेल मला, तर मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकायचे. 3-4 कार्यक्रम असतील तर तिथूनसुद्धा पक्षाचं अस्तित्व आलेलं असायचं. पक्षामध्ये मात्र काही वेळेला महिला प्रवक्त्यांना नेमताना त्यांनी ठराविक विषय घ्यावेत. मोठे मोठे जे विषय असतात, भ्रष्टाचाराची प्रकरणं किंवा क्राईमची, ती घेऊ नयेत असं थोडंसं वाटायचं काही इतर आपले जे स्पर्धक किंवा काही लोक हितसंबंधी असतात त्यांना. पण मी तर गृहविभागाशी संबंधित काय झालं, आबा होते ना RR पाटील, त्यांचा फार माझ्यावरती एक म्हणजे बहिणीसारखंच ते वागायचे माझ्याशी. आणि अत्याचार झाला की ते सगळं माझं ऐकून घ्यायचे, कारण त्यांना माहिती होतं असेल वाटतं मला की दॅट इज माय ऑनर की मी खरं बोलणार जे काय बोलणार ते. तर त्याच्यामुळे कित्येक वेळेला असं झालेलं आहे की मी इकडून आरोप करते की असं असं झालं, पोलिसांनी तक्रार घेतली नाही, अमकं झालं, आणि आबा ऑनलाईन आलेले आहेत आणि ऑनलाईन येऊन ते सांगतात की मी पोलिसांना सस्पेंड केलेलं आहे, आम्ही त्या मुलीला मदत करतो आहे आणि ताईचं असेल ते आम्ही ते स्वीकारतो आहे. असं अनेक वेळेला मंत्र्यांनी केलं, विरोधी पक्षात असूनसुद्धा. त्याच्यामुळे मला खूप मोठी सँक्शन मिळालं ना प्रत्येक वेळेला त्या गोष्टींच्यामध्ये. काही वेळेला तर असं व्हायचं की काही गावांना आम्ही गेलो आणि मी 2010-11 नंतर ठरवलं की नाही, आपण फक्त प्रवक्ता म्हणून काम करायचं नाही, आपल्याला इश्यू बेस पण काम करणं गरजेचं आहे. कारण नाही तर आपला कामाचा जनाधार संपवून आपण फक्त एक TV वरचा चेहरा राहू. आणि म्हणून मी परत आपल्या गावात अत्याचार झाला की भेटायला जाणं, लोकांना तिथे मदत करणं. तर त्याच्यात असं झालं की एकदा एक जातीय दंगल झाली होती सांगलीला. तर त्यावेळेला मला सांगलीत पोचायचं होतं आणि त्यावेळेला मला आमचे काही नातेवाईक होते, त्यांनी मला सांगलीमध्ये कराडला टाळून कसं जायचं तो रस्ता सांगितला होता. त्यामुळे मी कराडला पोलीस सगळे वाट बघत बसले होते मला पकडण्यासाठी. पण मी तिकडून निघाले आणि त्या रस्त्याने जाऊन सांगलीत पोचले. आणि सांगलीत पोचले तर सगळे चॅनल सगळी शोधत होती सायरा वैरा की कशी मी सांगलीत आले आणि काय झालं आहे वगैरे असं. आणि मग शेवटी मला एका वाहिनीने फोनवर घेतलं आणि ते मला विचारलं तुमचे स्पॉट्स सांगा, तुम्ही कुठे आहात, तुम्ही सांगलीत आहात का कराडमध्ये आहात. तर मला कळलं आता हे पोलीस ऐकत असणार आणि त्यानुसार आपल्याला अरेस्ट करणार आहेत म्हणून. तर मग मी त्यांना सांगितलं की बोलत असताना की आता तुम्ही हे जे करताय ना ते सांगली SP ऐकतायत त्याच्यामध्ये, पण त्यांना तुम्ही सांगा की मी आता इथे कुठलेही दंगल वगैरे घडवणार नाही आहे, मी फक्त एक थोर व्यक्तीला भेटायला आलेली आहे. आणि एवढंच की पोलिसांनी काम चांगलं केलं नसेल जर का,
तर मी याची माहिती योग्य त्या ठिकाणी पाठवणार आहे, पण ती मुंबईत जाऊन. आणि त्याच्यामुळे त्या वाहिनीवरच्या इंटरव्ह्यूने मला अरेस्ट वगैरे न होता मी परत सुखरूप निघून आले परत सांगलीत. म्हणजे तुम्ही चांगला उपयोगी करू शकता त्या गोष्टींचा. आता आपण माध्यमांबद्दल पण बोलत होतो ना, तर माध्यम, कारण प्रवक्त्यांचं काम जे काही आहे मीडियामधून त्यांचं जे काही म्हणणं आहे, पक्षाबद्दलचे जे काही भूमिका आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, हे जर आपण प्रायमरी समजलं तर त्यांचं माध्यमांसोबतचं नातं पण किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठीचं काही वेगळं गणित असायला लागतं का? आणि ह्यालाच ॲडिशनल एक प्रश्न, तुम्ही आत्ता सुरुवातीच्या प्रश्नामध्ये जे सांगितलं की सुरुवात तुमची प्रिंट मीडियापासून झाली, मग त्याच्यानंतर लिमिटेड काळासाठी न्यूज चॅनल 24 आवर न्यूज सायकल नव्हती, आता 24 आवर न्यूज सायकल झाली आहे. आणि आता त्याच्यानंतरही सोशल मीडिया आलं आहे जिथे प्रत्येक तासाला बातम्या अपडेट होतात. तर ह्या सगळ्या माध्यमांच्या बदलत्या रोलमध्ये पण कसा रोल बदलत गेला प्रवक्त्यांचा? ते समाज माध्यमांवरती ज्यावरती आपण काही नीट मांडू शकतो असं माध्यम मी वापरते जास्त करून, ते म्हणजे ट्विटरचं. आणि व्हॉट्सअपवरून मी शेअर करते बातम्या वगैरे सगळ्या. फेसबुकवर मी फार नाही आहे, कारण मला फेसबुक आहेत, म्हणजे मला माझ्या आहेत फॉलोअर्स आहेत, नाही असं नाही, पण फेसबुकच्या वादविवादात मी जात नाही. कारण ते तुम्ही अगदी रस्त्यावर उभं राहून कमरेवर हात ठेवून हमरी-तुमरी केल्यासारखं लोक बोलतात किंवा लिहितात म्हणून त्याच्यामध्ये. इन्स्टावरती थोडीफार आहे मी, पण इन्स्टावरती लोक जी रील्स करतात ती बघून, सर्व काम सोडून ती रील्स बघून काय गडाबडा लोळा वाहसून अशा पद्धतीची ती रील असतात. म्हणजे सगळी वास्तववादी कामाच्यापासून ती काय त्यांची धमाल चाललेली असते. तर एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे ना ते इन्स्टासारखं बघत बसण्याच्या एवढा म्हणून. तर त्याच्यामुळे काही बेतानी वापरते माध्यमं जी आहे ती. आणि दुसरं लिखाण मला आजही करायला आवडतं. त्याच्यामुळे माझा कॉलम चालू आहे मुंबई सकाळला, आत्ता दर शनिवारी असतो. त्याखेरीज मध्ये मध्ये मी काही लेख लिहित असते छोटे मोठे. समाज माध्यमं आल्यावर एक असं झालं की आंदोलनांचं स्वरूप बदललं. आता आंदोलनं रस्त्यावर जाऊन करण्यापेक्षा समाज माध्यमावरून जास्त बदनामी करणं किंवा त्याच्यावर मांडणं आणि त्याची दखल घेतली जाईल असं बघणं, हे एक फरक झालेला आहे. दुसरं म्हणजे समाज माध्यमं एका बाजूला अतिशय रिस्पॉन्सिबल आहेत, पण दुसरीकडे अत्यंत बेजबाबदार आणि खोटं बोलणाऱ्या लोकांचंही त्याच्यावरती फार अत्यंत घाणेरडी मानसिकता असणारी काही लोक आहेत की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये, तुम्हाला आठवत असेल की एक असा फोटो आला होता की एक मनोरा आहे आणि त्याच्यापाशी हजारो अशी प्रेतं पडलेली आहेत आणि बघा कोविडमुळे इटलीमध्ये काय परिस्थिती झाली आहे. आणि मी सहज पाहिलं तर एका मोठ्या माध्यमाच्या याच्यावरती दुसऱ्या दिवशी म्हणजे लाईव्हवरती त्यांनी ते टाकलेलं होतं. मग मी एक फॅक्ट क्रेसेंडो नावाचा एक ग्रुप आहे, तर त्यांच्याकडून मग मी विचारलं की हा कुठला फोटो आहे. माझी भाचीसुद्धा रोशनी आहे, ती गुगलवरूनही शोधून देते ते. तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं की हा काही प्रेतं वगैरे नाही आहेत. झेकोस्लोवाकियामध्ये लोकांनी प्रोटेस्ट म्हणून एका मनोराच्या इथे झोपले होते 10,000 लोक, त्याचा तो फोटो होता. आणि तो जर का मी फोन केला नसता त्या लाईव्ह माध्यमाला तर ते फ्रंट पेजला तो फोटो छापणार होते की इटलीत इतके मृत्यू झालेले आहेत. आता महाराष्ट्र टाइम्स वगैरे करतायत की ते कुठल्या खोट्या बातम्या आहेत ते दाखवत आहेत, पण त्याच्यावरती फार अजून काम होण्याची गरज आहे असं मला वाटतं. की खोट्या बातम्या आणि त्याच्यात माणसं बदलतात, डिटेल्स बदलतात आणि ते देतात. किंवा माझ्याकडे केस आली होती, त्याच्यात एक प्राध्यापक आणि तिथली मुलगी यांचं अफेअर झालं आणि तो जो बोलत होता माणूस तिच्याशी फोनवरती, तर ते कोणीतरी रेकॉर्ड केलं की दोघांपैकी एकाने केलं असेल कोणतरी, बहुतेक त्या माणसाने, आणि तो त्यांनी फॉरवर्ड केला लोकांना. आणि तो फॉरवर्ड झाल्यावर जेव्हा पोलिसांना तो सापडला त्याला 1,00,000 लोकांनी तो संवाद ऐकलेला होता. मग मी त्या केसच्या नंतर खूप म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, त्यांच्या निदर्शनाला आणलं, कोर्टाच्या निदर्शनाला आणलं. आणि मी म्हटलं की जेव्हा असे व्हायरल होतात संवाद त्यावेळेला तुम्ही एक अलर्ट का टाकत नाही पोलीस किंवा बाकी लोक की हे जे तुम्ही ऐकता ते फॉरवर्ड करू नका, तुम्ही ऐका, मॅटर एंड्स ना. मध्यंतरी एक अशी आली होती की मुलीवर सामूहिक बलात्काराची केस दाखवत होते, ते सगळं तिचं पाय हे ते. तर मग असा फॉरवर्ड न करता तुम्ही आपलं पेन ड्राईव्हवरती घेऊन तो तुम्ही पोलिसांना द्या, नाही तर फॉरवर्ड करू नका. यू स्टॉप देअर. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला पोलिसांच्या भानगडीत पडायचं नाही तर तुम्ही निदान तो फॉरवर्ड करू नका बोलता, पण विचार न करता लोक फॉरवर्ड करतात. आणि तो फॉरवर्ड केल्यामुळे एवढं म्हणजे खोटी चुकीची माहिती, यांनी हे बरं होतं त्यांनी ते बरं होतं अशा पद्धतीची माहिती जी टाकतात ती खरी समाज विघातक आहे असं मला वाटतं. पण ह्या फेक न्यूजवर पण आजकाल म्हणजे फेक न्यूज बिकम्स द रिअल न्यूज जर खूप वेळासारखी चालत राहिली तर मग
असा रिसर्च तुम्ही कसा करता की फेक न्यूज, एक तुम्ही फॅक्ट चेकिंग पोर्टल सांगितलं, पण म्हणजे आपल्याला पण बरेचदा कळत नाही की फेक न्यूज कशी वीड आउट करायची आणि तीच पसरत जाते. माध्यमं, प्रस्थापित माध्यमं पण तीच फेक न्यूज दाखवत राहतात, त्याच्यावर लोक कमेंट पण करतात. मग ह्या सगळ्यातनं कसं बाजूला नाही, आपल्याला साधं असतं की एक तर 2-3, आता बघा मुंबईत पाऊस सुरू झाल्यावरती सीलिंग वाहून गेला असं लोक दाखवत होते. तर आपल्याला दुसरा मार्ग साधा आहे. मध्यंतरी जोक आला होता कोणाचा तरी की त्यांनी सांगितलं की अगं शेजारचे कोण विनायकराव गेलेत आणि गेले म्हणजे बाहेर गेलेले आहेत आणि त्यांचे पैसे चोरीला गेलेत आणि त्यांना ताबडतोब पैसे पाहिजेत. असा फोन आला त्या बाईला, कोणत्या ताई होत्या त्यांना, यमुनाबाईंना. तर ते यमुनाबाई म्हणाले असं का, आणि त्यांनी म्हणाले, फोन बाजूला ठेवला आणि मोठ्याने हाक मारली, अहो विनायकराव तुमचे पैसे चोरीला गेलेत का. तर शेजारीच होता माणूस त्यांच्या, तो तिकडे शेजारच्या रूममध्ये तिकडे. त्याच्यामुळे ती पुण्याची बाई असल्यामुळे तिने ताबडतोब ते खरं खोटं करून टाकलं त्याच्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे उलट असे जेव्हा येतात निरोप, आमका माणूस पैशा अडचणीत येत वगैरे, तसं आपली पुणेरी भूमिका विनायकराव आणि यमुनाबाईंची जर का केली तर बरेचसे फॅक्ट्स कळू शकतात ना, काय झालं पावसात काय नाही ते. दुसरं, मुंबईला एक हे आहे, ॲप आहे BMCचं डिझास्टरबद्दलचं. तर जेव्हा आपल्याला कुठे दरड कोसळली किंवा बोट बुडाली किंवा आग लागली तर त्या शहरातल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ॲपला आपण शोधू शकतो. दुसरं 112 नंबर आहे पोलिसांचा, की ज्यांना आपण सांगू शकतो की अशी बातमी आलेली आहे. तर ते विचारतात तुम्ही तिथे आहात का, मग आम्ही तुम्हाला सोडवायला येऊ का. तर आम्ही तिथे नसलो तरीसुद्धा तिथे काही लोकांना आमचे नातेवाईक आहेत, तर तुम्ही आम्हाला त्याची माहिती देता का, ते बघू शकतो. दुसरं, ट्विटरवर त्या मानाने ऑथेंटिक क्लॅरिफिकेशन आलेलं असतं बऱ्याच वेळेला, त्यामुळे तो शोधणं हा एक मार्ग आहे. अजून मला काय वाटतं माहिती आहे का, एखादी बातमी आपण लॉजिकने तपासायची आणि आपल्याला ते असं लक्षात येतं की त्या लॉजिकने की यात थोडंसं काहीतरी दालमे कुछ काला आहे, तर अशाला बेसिकलीच वेट, डोंट कॉमेंट. काही वेळेला असं येते बातमी की काम का झाला आहे आणि तो माणूस गायब झालेला आहे, तर ते आता अशा वेळेला आपण एक अर्धा तास थांबू शकतो ना, घाई कसली नाही. तर किती वेळेला मोठे साहेब तर म्हणजे असं झालं, अफवा पसरवल्या आहेत की साहेब गेलेले नाही आहेत आणि साहेब गेलेत, अशा ब्रेकिंग न्यूज. एवढी घाई कसली आहे प्रत्येक गोष्टीसाठी. त्यामुळे जेव्हा घाई खूप करायला लागतात तिथेच आपण थोडं बॅकफूटला जाऊन वेट अँड वॉच करावं असं मला वाटतं. हो, मला वाटतं ती संयमी भूमिका काय काय वेळेस घेणं खूप जास्त गरजेचं असतं. आता आपण परत प्रवक्त्यांबद्दल बोलताना, म्हणजे आता जशी पक्षाची ठरवलेली भूमिका, अधिकृत भूमिका पोचवणं जर प्रवक्त्यांचं काम असेल, पण आता तर सोशल मीडिया आहे, आपण सोशल मीडियाबद्दल बोलतो आहोत. इतकी सारखी माध्यमं आपल्याला उपलब्ध आहेत प्रत्येकाला, म्हणजे कार्यकर्त्यांपासून ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे ही माध्यमं आहेत आणि कोणी कुठल्याही पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो कुठल्याही माध्यमांवरती. तर आता फक्त न्यूज चॅनलकडे जाण्याची गरज नाही. तर ज्यावेळेस सगळेच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका सोशल मीडियावरती किंवा चॅनल्स थ्रू किंवा वेगवेगळ्या जे काही माध्यम असतील त्यांच्या थ्रू जर लोकांपर्यंत पोहोचवू शकतील, तर मग प्रवक्त्यांचा जो रोल आहे किंवा प्रवक्त्यांचं जे काम आहे ते किती रेलेव्हंट आहे किंवा ते लिमिटेड झालंय का, किंवा मग काय पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडे बघता. नाही, प्रवक्ता म्हणजे जसा एखादा मशीन सारखं तेच बोलत राहणं असं प्रवक्त्याचं कामच नाही आहे. प्रवक्त्याचं काम हे त्यांच्या आयुष्याशी तुमचं काम कसं जोडलं गेलेलं आहे हे सारखं उलगडत राहणं काम आहे, की जे केवळ 100 लोकांनी टाकलं ट्विटरवर तेच गोष्ट, त्यातून ते होणार नाही. पण तुम्हाला त्याच्यासाठी तर उलट मी म्हणेन की आव्हान आहे, कशा प्रकारे तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवावं, हा एक भाग आहे. दुसरं महत्त्वाचं की आपण कशासाठी सोशल मीडिया वापरायचा हे आपल्या हातात आहे ना. आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी ती मनुष्यांच्या काही कथित, आता एखाद्या घटना किंवा एखादं चांगली उदाहरणं दिसली आणि ती जर का आपण वापरली ट्विटरवरती किंवा बाकीच्या सोशल मीडियावरती, तर कुठलं काम आपण सांगतो आहे त्याचासुद्धा उपयोग होतो. तर कोविडच्या काळात बघा, आम्ही आता इथे खेबुडकर आहेत, रवींद्र खेबुडकर आमचे PS, आम्ही सातत्याने कोविडच्या लोकांसाठी हेल्पलाईन चालवायचो. कोणाला औषधं मिळत नाही, कोणाला हे मिळत नाही, कोणाला जेवण मिळत नाही आहे, कोण वारकरी अडकले त्यांना 7 राज्य क्रॉस करून इथपर्यंत आणलं. तर त्या बातम्या आम्ही द्यायचो. तर पेपरच येत नव्हते तर बातम्या कुठून येणार छापून, पण मग कुठेतरी यायच्या. मग नंतर कोविड चालल्यावर लोक बरे झाले, भेटायला लागले, तर केवढं काम केलं तुम्ही. म्हटलं तुम्हाला काय माहिती, अहो आम्ही सोशल मीडियावर वाचत होतो ना. म्हणजे त्यांनी ते वाचून बातमी छापली नाही तरी त्या बातमीमधून लोकांना माहिती होतं त्या वाचणाऱ्या. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा, मला वाटतं गप्र प्रधान सर होते, तुम्ही नाव ऐकलं असेल त्यांचं, त्यांना ते विधान परिषदेत होते. मी मध्यंतरी भाषणातही सांगितलं होतं उदाहरण, ते त्यांचं आत्मचरित्र आहे.
नाव आत्ता मला एक्झॅक्ट लक्षात नाही त्या, पण त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की मी जेव्हा सभागृहात काम करायचो तेव्हा मला असं वाटायचं की माझी खूप बातमी आली पाहिजे छापून, आणि म्हणून मी खूप तयारी करून भाषण करायचो आणि माझं थोडी 2-4 वाक्य यायचे आणि मग मी म्हणायचो यांचं छापून येतं, दुसऱ्यांचं छापून येतं, माझंच छापून येत नाही. मग त्यांनी म्हटलं की 2-3 वर्षांनी माझ्या लक्षात आलं तुमचं काय छापून येतं साधारणपणे, याच्यात तुमच्या पाठीमागे किती जनाधार आहे, तुम्ही जो मांडताय तो प्रश्न किती खरा आहे, त्याच्यावरती ती बातमी किती छापून येणार आणि केवढी छापून येणार हे ठरलेलं असतं. आणि मला असं वाटतं दॅट इज द क्रक्स. आता काय होतं पेड न्यूजमध्ये किंवा याच्यामध्ये काही बोललं तरी छापून येतं, पान छापून येतं. त्याच्यात एक साधं आपल्याला कळतं की ते ठराविक साईजचं असतं, रोज तोच साईज, तीच जागा, तेच वाक्य फक्त बदललेलं असतं. आता आपण नाईलाज म्हणून ते वाचतो, ते पेड न्यूज असते तरी, पण शेवटी असं होतं की फक्त प्रचारकही लोकांना आवडत नाही ना, बाकीच्या सुद्धा गोष्टींच्यावरती लोकांचं लक्ष असतं. आणि मुद्दा असा आहे की आपण कशासाठी प्रसिद्धी करतोय. म्हणजे काही लोकांचं असं आहे की त्यांना मतदानासाठी प्रसिद्धी करायची असते, काही लोकांना जी असते ती आवड असते प्रसिद्धीची. आपण कशासाठी करायची त्याचा आपण विचार करायचा त्यामध्ये जे आहे ते. मतदान हा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आलेला आहे आणि आता मतदानाबद्दल आपण सगळेच बोलतोय. तरुण पिढी पण आता मतदानाकडे वळती आहे आणि काही प्रमाणात अर्बन ॲपॅथी आपण म्हणतो तशी उदासीनता दिसते. मग अशा वेळेला एनकरेज करण्यासाठी पण तो एक रोल खूप महत्त्वाचा असतो प्रवक्त्यांचा, नाही का? तर नाही, मुळामध्ये मला तर 2014 पासून असं दिसतंय की ज्या मतदाराला असं वाटायचं की आपलं मतं वायाच जाणार आहे आणि म्हणून ते जायचेच नाहीत मतदानाला, तर तो जो 44% पुण्यात, डोंबिवली, पार्ले इथे जो मतदानाचा रेशो होता तो हळूहळू 60-65% गेलेला आहे. तर हे जे 18-19% मतदान वाढलेलं आहे ते बहुतेक ठिकाणी जागृत सुशिक्षित मध्यमवर्गीयांचं मतदान आहे. त्याच्यामुळे त्यांना ते भरपूर अवेअर झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे कोणी काही करो तरी त्यांना ज्यांना पाहिजे त्यांना जाऊन ते वोटिंग करणार आहेत. त्यांना किती शंख करून सांगितलं तरी मी बघते आमच्याकडे 7 वाजता सकाळी दिवाळी असल्यासारखे लोक येतात, सुंदर वेशभूषा केलेली असते उत्सवाला चालल्यासारखी, आणि ते मतदान करतातच, त्यांना पाहिजे त्यांना करतात आणि त्यामुळे ते ठराविक भाजपचे लोक निवडून येतात. म्हणजे मोदींचे भक्त आहेत सगळे जे आहेत ते साधारणपणे. आता बाकीचं जे लोक आहेत जे सकाळी 7ला कामाला जातात आणि रात्री 10ला येतात त्यांचे नैराश्य त्यांच्या मनामध्ये असतं की आपलं काहीच बदललं नाही, आपलं आहे तसंच राहिलं. आता ते तिथले लोक कसे अवेअर करतायत त्यांना मतदानांना त्याच्यावरती ते अवलंबून असतं. पण मतदार अतिशय हुशार झाला आहे गेल्या काही वर्षामध्ये, तो काही सांगत नाही कोणाला मतदान दिलं, चेहऱ्यावर हसूसुद्धा नसतं की कळू नये म्हणून कोणी मतदान केलं आहे किंवा काय केलं आहे ते. त्याच्यामुळे मतदानाच्यासाठी अवेअर करणं ठीक आहे. मुख्य काय माहिती आहे का, कुठली निवडणूक आहे हे त्यांना कळलं पाहिजे. होतं कसं की लोकसभा होते, मग विधानसभा होते आणि मग कॉर्पोरेशन होते. त्यामुळे आत्ताच यांना मतदान दिलं, परत कुठली निवडणूक आली. त्यातून काही बॉर्डरलाईनचे जिल्हा परिषदेची गावं असतात, शिक्षक मतदारसंघ असतो, काही पदवीधर मतदारसंघ असतो. तर एवढ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण निवडणूक आलेल्या लोकांच्या प्रतिनिधी, त्यामुळे काही लोक करत नाहीत मतदान. हे खरं आहे ना, म्हणजे हे साधी गोष्ट आहे. 65 ते 70% मतदान होतं याचा अर्थ मॅक्झिमम, याचा अर्थ 100रातली 30 लोक मतदान करत नाही आहेत. आणि ती मतदान करत नाही आहेत कारण त्यांचा, मला एक माणूस असा भेटला होता, तो मला 6 निवडणुका झाल्या मी मतदान केलंच नाही. काय आपल्याला काय फरक पडतो असाही विचार करतात. आता त्याला अवेअर कसा करायचा हाच एक राजकीय पक्षांसमोर फार आहे आव्हान. आणि त्याच्यात एक अडचण अशी की नोटा, त्या नोटामुळे बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे आपल्या की खूप नोटाचं वाढलं की तो आमदार तो पडतो. असं नाही होत, असं होत नाही. त्याच्यामध्ये जे आहे ते काही वेळेला दुसरा पण गेला, तिसरा पण गेला आणि जास्त झालं तर शेवटी एकदमच कमी मतदान पडलं तर प्री इलेक्शन होणार, परत तेच उमेदवार उभे राहणार. त्याच्यामुळे खरा मार्ग असा असतो की नंतर निवडून आलेल्या मतदारांनी निवडून आलेल्या आमदाराला किंवा लोकप्रतिनिधींशी सातत्याने एखादं व्यासपीठ किंवा संवादात्मक कार्यक्रम त्यांच्याशी बोलून आत्ता निवडणुकीच्या काळातच करून ठेवला पाहिजे, जेणेकरून लोकांशी त्याचा प्रवाही हे राहील, सान्निध्य राहील. बरोबर. आता आम्ही नागरिकशास्त्रामध्ये पण म्हणजे हे चॅनल सुरू करण्याचा हेतूच तो आहे, कारण कायम ना राजकारण, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र या गोष्टींना आपण विषय म्हणून शिकलो आणि त्याचा आपल्या आयुष्यातला काहीतरी संबंध आहे, हे आपल्यासाठी आहे या पद्धतीने शिकलोच गेलो ना. त्याच्यामुळे तो एक जो डिस्कनेक्ट आहे ना, म्हणजे मतदाराचं या पूर्ण लोकशाहीमधलं भूमिका ही एका दिवस जाऊन फक्त मतदान करणं ही एवढ्यापुरतीच लिमिटेड राहते की काय असं एक भीती वाटायला लागतं. आणि मग त्यानंतर मध्ये ती निराशा येते की नाही, कदाचित माझा रोल हा फक्त 1 दिवसापुरता आहे, त्याच्यानंतर मी बाहेर पडणार
आणि मग हा सगळा राजकारण्यांच्या हातात खेळ द्यायचा आणि मग ते त्यांच्यात खेळत राहणार. या इथपर्यंत आल्यामुळे ते कदाचित निराशा होते का लोकांची, असं वाटतं का तुम्हाला? नाही, पण आता सोशल माध्यम आहेत ना त्यांच्या हातात, त्यामुळे त्यांनी जर का त्या भागामध्ये सोशली रिलेव्हंट मुद्दे मांडले तर एक मर्यादा अशी येते की त्याच्यानं आता परदेशात तर युरोपमध्ये तर सगळे सांगतात की सोशल मीडियावरतीच ठरतं कोणाला निवडून द्यायचं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये. ते एक आहे. दुसरं ॲडव्होकसी, काही प्रश्नांचं समर्थन करणं आणि मांडणं. ठीक आहे, निवडून आलेला तो माणूस चांगला आहे का वाईट वेगळी चर्चा होईल, पण आपण ज्या शहरात राहतो तिथला कचरा किती वेळा उचलला जातो, त्याच्यानंतर पार्किंगच्या संदर्भात आपले नियम लोक पाळतात का नाही पाळत. आज मी पुण्यात बघते की डायरेक्टली उलटे येतात सकाळी 7 वाजता, उलटे डायरेक्टली. आता असे जे लोक आहेत महानुभाव सगळे आणि त्यांना ते सगळं बरोबर वाटतं, तर आपण सरकारच्या विरुद्ध बोलतो तसं अशासुद्धा कॅम्पेन्स काही गरजेच्या आहेत असं मला वाटतं त्या सगळ्या कामाच्या संदर्भात. मग आपण मास्क जेव्हा कंपल्सरी होते तेव्हा कसे सगळे मास्क लावत होतो, हात धुत होतो, सॅनिटायझर वापरत होतो. आता हात धुणं बिणं सगळ्या लोकांना सोडून दिले, त्यांना असं वाटतं की आता अस्वच्छ राहिलं तरी चालेल. तर माझं म्हणणं असं याच्यामध्ये की काही गोष्टी सिव्हिल सोसायटीनी स्वतःच्या हे म्हणून सदाचार म्हणून धरल्या पाहिजेत. आणि ज्यांना नैराश्य वाटतं ना की सरकार काही बदलत नाही, तर त्यांनी निदान समाज बदलायचा प्रयत्न करा. अजून एक माझा आवडता मुद्दा आहे, तुम्हाला थोडं ऐकून घ्या तो. ग्लॅड, आनंदाने. तो म्हणजे घरकामात पुरुष वर्गाने थोडी मदत केली पाहिजे असं माझं मत आहे. आमचा हा अमुक तमुकचा फेवरेट विषय आहे, आम्ही याच्याबद्दल रेग्युलरली बोलतो आणि फार लोक याच्यावर आमच्याबद्दल म्हणजे चिडतात आमच्यावरती की का आम्ही याचं ॲडव्होकेट करतो एवढं, की का मुलांनी पुरुषांनी घरकामात मदत केली पाहिजे वगैरे. तर प्लीज आपण बोलू शकलो त्यावर. तर नाही, मुद्दा काय आहे माहिती आहे की त्या घरकामाला प्रतिष्ठा नाही आहे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ती घरीच असते वगैरे. आता ते सगळं 2001मध्ये जेव्हा जनगणना झाली त्यावेळेला दिसलं की महिलांच्या श्रमाचा किती तास होतात ते त्यामध्ये. आणि तिसरं असं की स्त्रीला मनुष्यबळ म्हणून रिसोर्स म्हणून काम करायचं असेल तर मग घरकाम मुलं सांभाळणं याच्यात तिला सरकारकडून तरी मदत झाली पाहिजे किंवा कुटुंबाकडून तरी मदत झाली पाहिजे. ती कुठूनच मदत होणार नसेल तर ती कशा पद्धतीने वेळ काढणार कामासाठी म्हणून, हा खरा विषय मला वाटतो. दुसरं म्हणजे स्वेच्छाविवाह या विषयावरती अजिबात आपला समाज प्रागतिक झालेला नाही आहे. त्याला जात धर्म क्लास रंग सगळ्यात महत्त्वाचा मुलींच्या बद्दलचा ह्या सगळ्यावरतून ते प्रचंड हे आहेत, आग्रही आहेत. आणि आजही मग लोक द्विधा मनोस्थित जातात, त्यामुळे लग्नाची जबाबदारी नको वाटते. त्या लग्नात गेले तर खूप पैशाचं प्रभुत्व झालेलं आहे. त्यामुळे काही बाबतीमध्ये ना संवाद वाढला पाहिजे कुटुंबामध्ये असं मला वाटतं. म्हणजे फक्त पती पत्नीत नाही, आई वडील मुलं सासू सासरे. आणि आता परदेशात ज्या सासू सासरे जातात त्या हळूहळू सासरेही कॉफी करून घ्यायला लागतात, मदत करतात, सुनेवर फिरायला लागतात. म्हणजे परदेशात झाल्यावर स्वीकारतात ते तुम्ही इथे का स्वीकारत नाही आहात. आणि आता तुमची जी पिढी आहे जी मधली आहे तर त्यांचं हे काम आहे की यू हॅव टू ओन दिस. कारण शेवटी असं आहे की बाहेर लोकांनी काय केलं ना आमचे आईवडील काय करत होते, उलट आमच्या तर पिढीमध्ये आम्ही आमच्या मुलांना शिकवलं स्वयंपाक आणि पाणी करणं आणि हे सगळं. पण त्याच्यात कशी मजा आहे की जावयाने काम केलं तर बायकांना आवडतं, पण मुलांनी काम केलं तर आवडत नाही. असे खूप त्याचे पैलू आहेत वेगवेगळे जे आहेत ते. जावई सपोर्टिव्ह असतो आणि मुलगा बायकोच्या ताटाखालचं मांजर असतो. मला हे खूप आवडतंय की कुटुंबात लोकशाही पाहिजे. म्हणजे लोकशाही ही आपण काहीतरी नागरी जीवन म्हणजे फक्त बाहेर नाहीये, सार्वजनिक जीवनातलं जे आहे ते. म्हणजे ती प्रत्येक म्हणजे तुम्ही जसं वाढता त्या प्रत्येक गोष्टीत लोकशाही पाहिजे. आणि समाज आपण बाहेर बघतो की आणि लोकशाहीची जबाबदारी ना आपण राजकारण्यांवर टाकून मोकळे होतो की आता आपल्या भारतात लोकशाही, आता तुमचं तुम्ही बघा कसं आम्हाला हे द्यायचं. आम्ही मतदान करणार आणि तुम्ही आम्हाला समान हक्क द्या. आम्ही समान असल्यासारखे नाही वागणार, आम्ही नियम नाही पाळणार, आम्ही कायद्यांचं पालन नाही करणार, पण आम्ही एकदा मतदान करणार आणि तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की तुम्ही ना हे सगळं मॅनेज करा, आम्ही एक दिवस मतदान करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत पण खूप वेगाने. खूप कमी काळामध्ये खूप मोठा बदल आपण घेतलाय, स्वीकारलाय. म्हणजे तो पचनी पडत नाहीये पटकन लोकांच्या, पण एक होतंय की हळूहळू बदल व्हायला लागलाय. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं एक छान वेगळा पर्स्पेक्टिव्ह या सगळ्यामधनं मिळाला आणि ते फॅमिली सोबत पण ज्या अर्थी कनेक्ट झालं ते हिट झालं, एकदम हिट झालं की खूपच हिट झालं म्हणजे. तर येस, थँक्यू सो मच, आज तुम्ही वेळ दिलात. आम्ही नागरिकशास्त्रामध्ये असे वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा मुळात म्हणजे
परत परत तेच आहे की त्याचा माझ्या आयुष्याशी काय संबंध आहे, माझ्यासाठी ते कसं रेलेव्हंट आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्ही शाळेत तो फक्त विषय म्हणून शिकलो, आम्ही मार्क स्कोर केले, आम्ही कायम आमदार आणि खासदार किती सीट्स आहेत आणि मग हे लक्षात ठेवायचं होतं नाही, मग 529 का 528 ह्या त्या आकड्यांमध्ये अडकलो आणि मग ते काहीतरी गडबड झाली असं वाटतं. तर परत एकदा ते मुद्दे रिव्हिजिट करण्याचा या सगळ्यातनं प्रयत्न आहे. तर तुम्ही आणि दुसरी गोष्ट मला अजून एक अशी वाटली की अगदी खरं सांगायचं तर दडपण होतं इकडे येण्याच्या आधी, कारण टीव्हीवर बघितलेलं होतं त्वेषाने डिबेट करताना, एखादा मुद्दा मांडताना, अभ्यासपूर्ण बोलताना. पण इतकं छान तुम्ही आम्हाला पण समजावून सांगितलं, अक्षरशः गप्पा मारल्यात आमच्याशी. आणि म्हणजे आता राजकारण आणि राजकारणी हे वेगळे आणि आपण वेगळे असं नाही वाटता. ती एक दरी थोडीशी एक पाऊल का होईना ब्रिज झालेली असं थोडंसं वाटतं. याला कारण आमचं कुटुंबही मध्यमवर्गीय आहे. तुम्ही जसे आमच्याशी गप्पा मारताय तसं आमच्या सगळ्या कुटुंबातल्या विषयावर बोलणं होतं, चर्चा होते. त्याच्यामुळे प्रवक्ता जेव्हा तुम्ही असता त्याला एका अर्थाने तुम्ही पक्षावर कुटुंबाचे प्रवक्ते असता. त्याच्यामध्ये येस, थँक्यू, छान विचारलं तुम्ही. मस्त. थँक्यू सो मच. तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही माध्यमावर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन कोणाकोणाला कोणकोणत्या विषयांवरती कोणकोणत्या कॉन्सेप्ट्ससाठी ऐकायला आवडेल हेही कळवा. धन्यवाद. धन्यवाद.